नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्रोनियर या चॅनलवरती आपले स्वागत आहे. शेतकरी बांधवांनो, खरीप हंगामासाठी आता सर्वत्र लगबग सुरू झालेली असेल. तसेच आपणास बियाणे निवड, तसेच खत व्यवस्थापन या संदर्भात बरेच प्रश्न उद्भवत असतील. तसेच महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत गावोगावी 10% रासायनिक खतांची बचत या संदर्भात मोहीमही राबवली जात आहे. तर या मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना जीवाणू खतांची बीज प्रक्रिया, तसेच जैविक बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया, यानंतर हिरवळीची खतं आणि माती परीक्षण आधारित खतांचा वापर या संदर्भात या मोहिमेअंतर्गत मार्गदर्शन करण्यात येत आहे. तर शेतकरी बांधवांनो, खत व्यवस्थापनाबद्दल आपल्याला बरेच प्रश्न पडत असतील, जसे की पिकांसाठी कोणती खतं वापरावायची, ती खते किती प्रमाणात वापरावायची, त्यानंतर विद्यापीठाची खत शिफारस मात्रा कोणत्या पिकासाठी किती आहे, त्यानंतर माती परीक्षण आधारित खतांचा वापर कसा करावा, यानंतर खतांवरती एकरी येणारा खर्च किती असेल, हे असे बरेच प्रश्न आपल्याला उद्भवत असतील. तर शेतकरी बांधवांनो, खत व्यवस्थापन संदर्भातील जे प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांची उत्तर हे आपल्याला एका ॲपद्वारे मिळणार आहेत. होय, ह्या ॲपचं नाव आहे कृषिक ॲप, जे की कृषी आयुक्तालय पुणे आणि कृषी विज्ञान केंद्र बारामती यांनी पुनर्विकसित केलेले आहे. शेतकरी बांधवांनो, या ॲपमध्ये जे कृषी गणकयंत्र ही टॅब आहे, त्या टॅबमध्ये NPK गणकयंत्र व खत मात्रा शिफारस ही पुनर्विकसित करण्यात आलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, या ॲपच्या माध्यमातून तुम्ही विविध पिकांसाठी खतांचे नियोजन करू शकता. जसे की कोणत्या पिकासाठी किती प्रमाणात खत द्यायचा, त्यानंतर खतांचे विविध पर्याय कशाप्रकारे असतील आणि त्यावरती येणारा एकरी खर्च किती असेल, अशा प्रकारे या ॲपच्या माध्यमातून तुम्ही खतांचे नियोजन करू शकता. तर शेतकरी बांधवांनो, खत व्यवस्थापनासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप इन्स्टॉल करावे लागेल. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन सर्च बॉक्समध्ये कृषिक असे सर्च करावयाचे आहे. सर्च केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे कृषिक ॲप दिसेल, जे की तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करावयाचे आहे. त्यानंतर जर तुम्ही अगोदर इन्स्टॉल केलेले असेल तर ते तुम्हाला अपडेट करावे लागेल आणि त्यानंतर तुम्ही हे ॲप ओपन करावयाचे आहे. ओपन केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे डॅशबोर्ड दिसेल, की ज्यामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या टॅब्स दिसतील. जसे की तुम्ही इथे पाहू शकता, हवामान, कृषी वार्ता, पशुसल्ला, कृषी गणकयंत्र, बाजारभाव, कृषी योजना अशा विविध टॅब्स दिसतील. तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला इथे खत व्यवस्थापनासाठी कृषी गणकयंत्र या टॅबवरती क्लिक करावायचे आहे. यानंतर तुम्हाला कृषी गणकयंत्रामध्ये NPK गणकयंत्र, खत मात्रा शिफारस तसेच विविध पर्याय दिसतील. तर खतांच्या व्यवस्थापनासाठी तुम्हाला NPK गणकयंत्र या टॅबवरती क्लिक करावायचे आहे. यानंतर पुढे तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. इथे मी रँडमली अमरावती हा जिल्हा निवडतो. ओके. यानंतर तुम्हाला विचारले जाईल की कृषी विद्यापीठ शिफारस खतमात्रा माहिती आहे का. जर माहिती असेल तर होय म्हणा, नसेल तर नाही म्हणा. इथे मी नाही म्हणतो. त्यानंतर तुम्हाला पीक निवडावायचे आहे. इथे मी सोयाबीन निवडतो. तर शेतकरी बांधवांनो, यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे खत मात्रा शिफारस दिसेल, जी की अमरावती विभागासाठी म्हणजे अमरावती जिल्ह्यासाठी असेल. जसे की 12-30-12 नत्र स्फुरद आणि पलाश. यानंतर मोजा या बटनावरती क्लिक करावायचे आहे. तर त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे एक 11 खतांचे पर्याय दिसतील, म्हणजेच संयोजन 1, 2 अशा प्रकारे हे तुमच्यासमोर खतांचे 11 पर्याय असतील. यापैकी तुम्हाला कोणताही एक पर्याय तुमच्या पिकासाठी निवडावायचा आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता, संयोजन क्रमांक 1, 2 यामध्ये जसे खते दिलेले आहेत, युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, सल्फेट ऑफ पोटॅश, त्यानंतर ती खते किती प्रमाणात वापरायची आणि त्यानंतर त्या खतांवरती येणारा एकरी खर्च किती असेल, ही संपूर्ण माहिती तुम्हाला या ॲपमध्ये मिळेल. आणि या ॲपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या पिकांसाठी कोणती खतं निवडायची, त्यानंतर ती खतमात्रा किती खतमात्रा वापरायची आणि त्यानंतर खतांवरती येणारा एकरी खर्च किती असेल, ही सर्व माहिती तुम्हाला ॲपच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि शेतकरी बांधवांनो, हे जे खतांचे दर आहेत हे 20 मे 2021 पासून जे नवीन दर लागू झालेले आहेत त्यानुसारच हे दर काढण्यात आलेले, म्हणजे हा एकरी खर्च काढण्यात आलेला आहे.
तर शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता सोयाबीन या पिकासाठी 11 पर्याय माझ्यासमोर दिलेले आहेत. यापैकी कोणताही एक पर्याय मी वापरू शकतो. आणि तसेच जर शेतकरी बांधवांनो तुमच्याकडे विद्यापीठाची जर खत शिफारस मात्रा असेल, त्यावरूनही तुम्ही खतांचे नियोजन करू शकता. जसं की आपण आता परत पाहूयात, जे की मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी जी खताची शिफारस मात्रा जी सोयाबीनसाठी शिफारस केलेली आहे ती म्हणजे 12-24-12, म्हणजेच नत्र, स्फुरद आणि पालाशचे जे प्रमाण आहे किलो प्रति एकर ते 12-24-12 अशी शिफारस केलेली आहे. तर इथे मी ती टाकून खतांचे नियोजन पाहू शकतो. ओके, तर इथे जिल्हा निवडतो परभणी. यानंतर कृषी विद्यापीठ शिफारस मात्र माहिती आहे का? होय. तर इथे मी टाकतो नत्र 12 किलो प्रति एकर, नंतर स्फुरद 24 आणि पालाश 12 किलो प्रति एकर, आणि नंतर मोजा या बटनावरती क्लिक करतो. यानंतर माझ्यासमोर अशा प्रकारे खतांचे 11 पर्याय दिलेले असतील. तर या आधारे मी सोयाबीन या पिकासाठी कोणती खतं किती प्रमाणात वापरायची आणि यानंतर त्यावरती येणारा एकरी खर्च किती असेल हे मी इथे पाहू शकतो. आणि या आधारे मी कोणतं संयोजन निवडायचे इथे मी ठरवू शकतो. तसेच तुमच्याकडे जर काही खते उपलब्ध असतील तर त्या आधारे हे तुम्ही खतांची शिफारस मात्रा कशी पूर्ण करता येईल हे या ॲपच्या माध्यमातून ठरवू शकता. तर शेतकरी बांधवांनो, इथे पाहू शकता माझ्यासमोर 11 पर्याय दिलेले आहेत खतांचे. तर कोणताही मला इथे एक पर्याय निवडावायचा आहे. तसेच शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही माती परीक्षण केले असेल तर त्या आधारेही तुम्ही खतांची शिफारस मात्रा पाहू शकता किंवा खतांचे नियोजन करू शकता. आता यामध्ये तुम्हाला खत मात्रा शिफारस या पर्यायावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे. ओके, त्यानंतर पुढे जा या बटनावरती क्लिक करायचे आहे. पुढे तुम्ही खते देण्याचा प्रकार निवडायचा आहे जमिनीतून साध्या पद्धतीने. त्यानंतर पीक प्रकार निवडायचा आहे, ज्यामध्ये मी गळीत धान्य यामध्ये मी सोयाबीन हे पीक निवडतो. यानंतर माती परीक्षण झाले आहे का? जर होय म्हटले तर यामध्ये तुम्हाला जे माती परीक्षण अहवालामध्ये दिलेले नत्र, स्फुरद आणि पलाशचे प्रमाण किलो प्रति हेक्टरी याप्रमाणे हे नमूद करायचे आहे. त्यानंतर इतर जे फॅक्टर्स आहेत ते पण तुम्हाला इथे नमूद करावे लागतील. आणि यानंतर तुम्हाला मोजा या बटनावरती क्लिक करावायचे लागेल. त्यानुसार तुम्हाला खत शिफारस मात्रा मिळेल. आणि जर नसेल तर नाही या पर्यायावरती क्लिक करून तुमच्या जिल्ह्यासाठी जी शिफारस मात्रा आहे त्या आधारित तुम्हाला इथे खतांची शिफारस मात्रा दिली जाईल. इथे पाहू शकता परभणी जिल्ह्यासाठी एक सर्वसाधारण घटकांचे प्रमाण दिलेले आहे. ओके, आणि त्या आधारित खाली खतांचे नियोजन दिले आहे. इथे पाहू शकता खतांचा प्रकार, त्यानंतर एकरी किती मात्रा वापरायची हे प्रमाण दिलेले आहे. यानंतर येणारा खर्च हे पण तुम्हाला इथे दाखवलेले आहे. तर यामध्ये युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश, यानंतर रायझोबियम, PSB जे की हे की जीवाणूखतांचा वापर ओके किती करायचा हे तुम्हाला इथे दिलेले आहे. तर अशा प्रकारे शेतकरी बांधवांनो, या ॲपच्या माध्यमातून तुम्ही खत व्यवस्थापन करू शकता. तसेच एकरी खतावरती येणारा खर्चही तुम्ही काढू शकता. तसेच या ॲपमध्ये इतरही काही टॅब्स दिलेले, जसे की तुम्ही शेततळ्याचे पाणीसाठा काढू शकता. ओके, त्यानंतर तुम्ही रोपसंख्या व बियाणे दरही या ॲपच्या माध्यमातून काढू शकता. तसेच ड्रीप डिझाईनही करू शकता. विविध फळपिकांसाठी तुम्ही या ॲपच्या माध्यमातून ड्रीप डिझाईनही करू शकता. तर शेतकरी बांधवांनो, हे ॲप सर्व शेतकरी बांधवांसाठी खूप खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही इन्स्टॉल केले नसेल तर लवकर इन्स्टॉल करून घ्या आणि या ॲपचा वापर अवश्य करा. या ॲपमध्ये कृषी वार्ता, पशु सल्ला, तसेच कृषी सल्ला,
किंवा पीक सल्ला, ओके, विविध पिकांसाठी पीक सल्ला. तसेच तुम्ही या ॲपच्या माध्यमातून तुमच्या जिल्ह्यातील बाजार समितीतील बाजारभावही तुम्ही पाहू शकता. यानंतर या ॲपच्या माध्यमातून तुम्ही कृषी विभागाच्या जे नवीन योजना आहेत ती माहितीही तुम्हाला या ॲपमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारे हे ॲप शेतकरी बांधवांसाठी अतिशय खूप खूप महत्त्वाचे आहे. तर सर्व शेतकरी बांधवांनी ह्या ॲपचा वापर करावा ही विनंती. हे ॲप डाउनलोड करण्यासाठी मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हे ॲप तुमच्या अँड्रॉईड मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू शकता. शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तसेच इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओ.